नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सणासुदीच्या हंगामापूर्वी केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे। केंद्र सरकारनं ग्रुप सी आणि गैर राजपुत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांसाठी प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस म्हणून 30 दिवसांच्या वेतना एवढा अँड हॉक बोनस देण्याची घोषणा केली आहे। अर्थ मंत्रालयानं या संदर्भातले आदेश जारी करत सांगितले की 2024-25 या वर्षांसाठी बोनसची रक्कम ही 6,908 रुपये निश्चित करण्यात आली। हा बोनस त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे जे 31 मार्च 2025 पर्यंत सेवेत होते आणि ज्यांनी किमान सलग 6 महिने काम केले। ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्ष काम केलं नसेल त्यांना प्रो राटा आधारावरती म्हणजेच जितके महिने काम केले असेल त्यानुसार बोनस दिला जाईल। केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलांचे पात्र कर्मचारी देखील या बोनसच्या कक्षेमध्ये येत आहेत। केंद्रशासित प्रदेशांचे जे कर्मचारी आहेत ते केंद्र सरकारच्या वेतन रचनेवरती काम करतात आणि जे इतर कुठल्याही बोनस किंवा एक्स ग्रेशियाशिवाय पात्र नाहीत त्यांनाही हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर ॲड हॉक कर्मचारी ज्यांच्या सेवेत कुठलाही खंड नाही ते देखील पात्र असतील। त्यानंतर कॅज्युअल लेबर ज्यांनी मागच्या 3 वर्षांमध्ये निर्धारित दिवसांपर्यंत काम केले त्यांनाही हा बोनस दिला जाईल। यांच्या बोनसची रक्कम ही 1,184 रुपये निश्चित करण्यात आली आहे। यामध्ये फक्त तेच कर्मचारी पात्र असतील जे 31 मार्च 2025 पर्यंत सेवेत कायम होते। जे कर्मचारी या तारखेपूर्वी निवृत्त किंवा राजीनामा दिलेला असेल किंवा निधन झाल्यामुळे जर सेवेतून बाहेर पडले असतील तर त्यांच्यापैकी केवळ तेच पात्र राहतील ज्यांनी किमान 6 महिन्यांची सेवा तरी पूर्ण केलेली आहे। जे कर्मचारी प्रतिनिधीयुक्त म्हणजेच डेप्युटेशन किंवा अन्य संस्थांमार्फत कार्यरत होते त्यांना बोनस आणि त्यांच्या सध्याच्या संस्थेद्वारेच हा दिला जाईल। बोनसची रक्कम ही नेहमीच जवळपास रुपयांच्या पूर्णांकित मध्येच केली जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारचा हा निर्णय लाखो केंद्रीय कर्मचारी आणि सुरक्षा दलाच्या जवानांना थेट फायदा पोहोचवणार आहे। या सणासुदीच्या बोनसमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठी मदत होईल आणि आनंद मिळण्याची देखील अपेक्षा आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।